नमस्कार. मी निखिल धनंजय कवीश्वर, नगरसेवक लोणावळा नगर परिषद. आज लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवक या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद ही अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद आहे की आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोणावळा शहरामध्ये 5 ते 7 जुलै या तारखेला नैसर्गिक संकट आपल्यावरती आलं आणि 54 ते 55 इंच इतका पाऊस या काळामध्ये पडला. म्हणजे मागच्या कित्येक वर्षामध्ये नसेल पडला एवढा पावसाचं प्रमाण हे या 3 ते 4 दिवसामध्ये होतं. आणि याच्यामुळे आपल्या लोणावळा शहरातील वेगवेगळ्या गावांमध्ये, त्याच्यामध्ये हुडको असेल, इंद्रायणनगर असेल, भांगरवाडीचा काही भाग असेल, त्याच्यात आदित्य सोसायटी तो भाग असेल, इकडे ही आमची बाजारपेठेतला काही भाग असेल, नांगरगाव असेल, वलवण, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडेच पुराचं प्रचंड पाणी हे सगळ्या घरांमध्ये गेलं. आणि पाण्याचा जो ओघ होता हा अतिशय प्रचंड होता. तो काही घरांमध्ये तर 7-7, 8-8 फुटापर्यंत पाणी गेलं, काही ठिकाणी 4-5 फुटापर्यंत पाणी गेलं. आणि त्यामुळे आमच्या इथल्या ज्या लोणावळ्यातील नागरिक आहेत आपले, यांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. आणि आता या पूरग्रस्तांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल यासाठी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळ्या जेवढ्या संस्था आहेत त्यांची सगळ्यांची मीटिंग आपण घेतलेली होती. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की हा जो घटनाक्रम झालेला आहे हा अतिशय भयावह असा घटनाक्रम होता की त्याच्यामध्ये रिस्पॉन्ड करायला लोणावळा नगर परिषदेलाही जेवढा पाहिजे तेवढा वेळ मिळाला नाही. ज्या पद्धतीनं पाणी वाढलं, टाटा कंपनीचा जो हलगर्जीपणा झाला आणि टाटा कंपनीने आपल्याला काही प्रमाणामध्ये अंधारात ठेवल्यामुळे जे नुकसान झालं आणि त्याच्यामुळे रिस्पॉन्ड करायला लोणावळा नगर परिषदेला रिस्पॉन्ड करायला वेळ मिळाला नाही. अशा पद्धतीचा हा सगळा कार्यकाळ होता. आपल्याला सगळ्यांनाच तो कार्यकाळ माहिती आहे. त्याच्यामध्ये आम्हाला किती ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक आमचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांना ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचता येईल, पूरग्रस्तांपर्यंत पोहोचता येईल, तो पोहोचायचा प्रयत्न हा आतापर्यंतच्या सगळ्यांनी प्रशासनाच्या आणि माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून केलेला आहे. त्या दिवशीची खरं तर परिस्थिती अशी होती की काही ठिकाणी 7 ते 8 फूट पाणी आणि जो टाटा डॅम जो होता, जो आपण लोणावळा डॅम म्हणतो, तो दोन्ही ठिकाणून ओव्हरफ्लो झाला. म्हणजे जो सहाराचा जो ब्रिज होता त्या सहाराच्या ब्रिजवरूनही पाणी, खालच्या त्या मोऱ्या आहेत त्यातून पाणी बाहेर आलं. आणि इकडून की पहिल्यांदा जो ठोंबरेवाडीचा जो रस्ता आहे तोही याच्यामध्ये पाण्याचा डॅम म्हणजे डायरेक्ट त्या भिंतीवरून पाणी बाहेर आलं आणि ते पाणी सगळं ठोंबरेवाडी या वसाहतीमध्ये गेलं. तिथला रस्ताही वाहून गेला. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह होता. त्याच्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच अंदाज आहे नुकसान हे फार मोठं आहे. कारण खालच्या ज्या ग्राउंड फ्लोअरची जी घरं होती, तळमजल्यावरची जी घरं होती, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकची एकही वस्तू राहिलेली नाही, कुठले कपडे राहिलेले नाही, कुठलं रेशनचं सामान राहिलेलं नव्हतं. आणि हे सगळं आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस, त्यानंतर पहाटे झालेल्या 2 लँडस्लायडिंग, एक रस्टिंग आयलंडमध्ये मोठी लँडस्लायडिंग झाली, त्याच्यामध्ये 2 जण बेपत्ता झाले अशी न्यूज होती. तिथं आपल्याला लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून टीम लावायला लागली. तसंच पांगोळीमध्ये फार मोठी लँडस्लायडिंग झाली, त्याच्यामध्ये आपले जे भूसंकलन झालं त्याच्यामध्ये स्मशानभूमी जी आपण बांधलेली होती ती पूर्णपणे त्याची वाताहत झाली. म्हणजे ह्या अशा ठिकाणी परत जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि त्यानंतर पाण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं इकडेही आपल्याला काम करावं लागलं. त्याच्यामध्ये आपल्याकडच्या काही बोटी होत्या, चांगले प्रशिक्षण न घेतलेली लोक काही होती आणि त्याच्यामुळं त्या पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळं 2 बोटी आपल्या फुटल्या गेल्या. म्हणजे खूप अडचणींना, वेगवेगळ्या गोष्टींना सामना करावा लागला. ठीक आहे, मी असं म्हणणार नाही की सगळी चूक टाटा कंपनीची आहे. त्याच्यामध्ये लोणावळा नगर परिषदेची मी तर वारंवार म्हणत आलो की आमची काही चूक असेल आणि ती शेवटी मान्य करावी लागेल. पण हे नैसर्गिक संकटच एवढं मोठं होतं की त्याच्यामध्ये आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागलं. पण मी विशेष करून आजच्या प्रेसच्या माध्यमातून सर्व लोणावळेकर नागरिकांचे आभार मानेन की
याच्यामध्ये ठामपणे सक्षमपणे लोणावळेकर नागरिक हे लोणावळा नगर परिषदेच्या मागे उभे राहिले. ठीक आहे, काही प्रमाणात लोकांचा रोष होता, लोकांचा राग होता, लोकांना काही प्रमाणामध्ये वाटत होतं लोणावळा नगर परिषद चुकली, तोही व्यक्त झाला. शेवटी ही लोकशाही आहे, याच्यामध्ये व्यक्त होणं गरजेचं असतं. लोकांनी तो व्यक्तही केला, पण त्यालाही सामंजस्यानं तोंड देऊन आपण सगळेजण या प्रशासनाच्या माध्यमातून पुढे गेलो. काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्यामध्येही राजकारण करायचा प्रयत्न केला, काही चुकीचे स्टेटमेंट दिले गेले, पण त्याला कुठल्याही पद्धतीचं उत्तर न देता आम्ही फक्त आमचं काम करत होतो. आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, आता आमच्याबरोबर कुठला रीलवाला माणूस किंवा एखादा शूटिंगवाला माणूस असा नेता नसा आला. आज सन्माननीय नगराध्यक्ष हे त्यांच्या वयाच्या मानानं जर बघितलं तर मी त्यावेळेस एक फेसबुक लाईव्ह केलं होतं की नदीचं पात्र हे इंद्रायणी नदीचं पात्र हे ज्यावेळेस त्या ब्रिजवरती येत होतं उर्दू शाळेच्या तिथं, त्यावेळेस ते पाण्यामध्ये होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपणही सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये जाण्यात आणि त्याचा वपो करण्यात काही उपयोग नाही. शेवटी कोणाच्याही माध्यमातून असू लोकांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे, एवढंच आमच्या सगळ्यांचं एक दृष्टिकोन आहे. आपल्याला सगळ्यांना जर माहिती असेल की ह्या अख्ख्या काळामध्ये आपले लोणावळा नगर परिषदेवरती बरेच आरोप झाले. ठीक आहे, त्यांनी त्या बीव्हीजी कंपनी कोणी आणली, अख्खं गाव त्या बीव्हीजी कंपनीच्या विरोधात होतं. त्यावेळेस ती बीव्हीजी कंपनीला अपॉइंटमेंट केली. ठीक, त्यांच्याकडून नाले सफाई झाली नसेल, नाले सफाई काही प्रमाणात झाली, काही प्रमाणात नाही झाली, किंवा आपण असं पकडून चालून नाही झाली, पण पाण्याचा प्रवाह इतका होता, 7 ते 8 फुटापर्यंत पाणी होतं. जरी नाले सफाई झाली असती ती 6 इंच कमी झालं असतं, 5 इंच, 8 इंच, 10 इंच कमी झालं असतं, पण 6-6, 7-7 फुटावरती पाणी होतं. आणि त्यातून शेवटी सगळ्या लोणावळेकरांच्या पाठिंब्याने आपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत करू शकलो. कुठल्याही पद्धतीची जीवितहानी आपल्या लोणावळा शहरामध्ये झाली नाही. शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल, आमदार महोदयांच्या माध्यमातून NDRF असेल, PMRDAची टीम असेल की ती जी तिथे रस्टिकला झालं होतं, पांगोळी झालं होतं, तिथं रेस्क्यू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई केली. आपल्याकडे NDRFची टीम आली होती, पण त्यांनाही काम करताना काही रिस्ट्रिक्शन होते, ते तेवढं काम करून निघून गेले. नंतर दुसऱ्या दिवशी शिवदुर्गची टीम आली होती, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. लोणावळ्यातल्या ज्या ज्या संस्था असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे मदत करायची ती मदत लोणावळा नगर परिषदेला आणि वेगवेगळ्या ठिकाणी केली. त्यानंतर आमदार महोदयांच्या माध्यमातून आपण जेवणाची लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजन केलं की घरपोच जेवणाची सोय ही आपण लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून केली. शाळा क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळा, ज्ञानेश्वर विद्यालय जे संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी, तसेच प्रियदर्शनी संकुल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून केलेली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणींना फक्त लोणावळेकरांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला सामोरं जाता आलं आणि हे काम व्यवस्थित करत. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल टँकर वेगवेगळ्या ठिकाणी, आता आमचे पाणी सभापती इथं बसले आहेत, वैद्यकीय आरोग्य सभापती इथं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी टँकर पाठवणं, फवारणी करणं, ती DTD पावडर असते ती मारणं, अशी वेगवेगळी कामं. त्यानंतर आपण आरोग्य शिबिरं काही ठिकाणी घेतली. अशी वेगवेगळी कामं आपण लगेच मार्गी लावली. सगळ्यात मोठं संकट आपल्या पुढे होतं की कचरा उचलण्याचं. त्या कचरा उचलण्यासाठी एक हुडकोच्या पुढच्या साईडला आपण महिला मंडळ हॉलच्या तिथे एक सेंटर केलं की सगळ्या ट्रॅक्टरचे कचरे आणून तिथे पडतील आणि तिथून डम्पिंग ग्राउंडवर जाईल. म्हणजे असे वेगवेगळे नियोजन टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो आणि या सगळ्यातून आपण आता बाहेर आलेलो आहे. आता कुठे थोडंसं मार्गावर आलेलं आहे, अजूनही काम करायचं आहे. पण हे सगळं काम करत असताना आपल्याला माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून त्या मीटिंगमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकांना काहीतरी मदत ही पोचली पाहिजे. हे पहिल्यापासून माननीय आमदार महोदयांचं एक हे राहिलेलं आहे, उद्दिष्ट राहिलेलं आहे. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सगळे पंचनामे लोणावळा शहरामध्ये जे जे पूरग्रस्त होते ते त्या प्रभागातल्या नगरसेवकांना घेऊन आपण सगळे पंचनामे व्यवस्थितपणे त्याचा डाटा संकलन आपण पूर्ण केलेलं आहे. त्याचा रेकॉर्ड आता आपल्याकडे आलेला आहे. ते पंचनामे महसूलचा असेल, लोणावळा नगर परिषद असेल, यांच्या माध्यमातून तर मदत होणारच आहे. पण मुख्य दायित्व हे टाटा कंपनीचं आहे. ही सगळी चुकी जी आहे ही टाटा कंपनीची. आणि जी मीटिंग झाली आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती चूक कबूल केलेली की हो आमची चूक होती आणि हे रेकॉर्डवर आहे. त्यांनी हे कबूल केलेलं आहे की आम्ही चुकलो, आमची चूक होती. मग जर तुमची चूक होती तर तुमचंही दायित्व आहे की आमच्याकडचे जे पूरग्रस्तांचं नुकसान झालं ते भरून देण्याचं काम हे तुमचं आहे.
आणि त्यासाठीच आम्ही आजची ही प्रेस घेतली होती की जर टाटा कंपनीने कुठल्याही पद्धतीनं जर योग्य न्याय आमच्या पूरग्रस्तांना दिला नाही तर त्याच्यावरती मोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही नियोजन करत आहोत. आज माननीय आमदार महोदय यांच्याबरोबर त्यांची चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये योग्य तो काय पर्याय निघतो का या संदर्भामध्ये आपल्याला जी माहिती येईल ती कळवली जाईलच. पण तरीही लोणावळेकर नागरिकांना मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान करतो की हे बघा, आता भांडण करायचं किंवा काय करायचं किंवा रागराग करायचा तो भाग वेगळा, पण आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल, टाटा कंपनीकडून आपल्याला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. जर त्यांनी योग्य पद्धतीनं मदतीचा हात पुढे केला नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरून टाटा कंपनीवरती मोर्चा हा न्यावा लागेल आणि त्या संदर्भातली तयारी आम्ही करत आहोत. मोस्ट प्रॉबेबली आमचा गुरुवारी मोर्चा काढायचं नियोजन आत्ताही आहे. पण त्या चर्चेतून जर काही मार्ग निघाला, गुरुवार शुक्रवार शनिवार जे काही त्याच्यामध्ये हे होईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघाला तर ठीक, नाही निघाला तर भविष्यामध्ये टाटा कंपनीवरती मोर्चा काढायची तयारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांची असली पाहिजे. त्यासाठी आजची ही प्रेस खरं तर आपण घेतलेली आहे. आणि हा जो आत्ताचा जो सगळा आढावा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे तो यासाठी की मध्यंतरीच्या काही काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही आरोप झाले. आता ते आरोप बरेच झाले. काय कोण म्हटलं असं झालं, काय कोण म्हटलं तसं झालं. माझे नगराध्यक्ष त्यांनी काही स्टेटमेंट दिले, आणखीन कोणी काही स्टेटमेंट दिले. आम्हाला त्याच्यामध्ये मुळात जायचं नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये त्या याच्यात जायचंच नाही. कारण का की आमचं एकच उद्दिष्ट होतं, ज्या दिवसापासून पूर आला त्या दिवसापासून आत्तापर्यंत लोणावळा शहरातील पूरग्रस्तांना कुठल्याही पद्धतीमध्ये मदत ही मिळाली पाहिजे आणि हे एकमेव ध्येय घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यामुळे याच्यात ज्यांना राजकारण करायचं ते राजकारण त्यांना लकला बसो. आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू. लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या संस्था आमच्याबरोबर येतील त्या संस्थांना सगळ्यांना घेऊन आपण लोणावळा शहरामध्ये हे काम करत राहू. पण टाटा कंपनीने जर योग्य न्याय नाही दिला तर आपण त्या टाटा कंपनीवरही मोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये तयारी ठेवलेली आहे. एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं. याच्यामध्ये आणखीन काही मुद्दे आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीनं मांडायचे आहेत की आमचे आरोग्य सभापती असतील, पाणी सभापती असतील, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, जे पूरग्रस्ताचा जो जास्त भाग भांगरवाडीचा काही तिथं होतं ते आमचे दत्तभाऊ, हे सगळे की ज्यांनी डोळ्यांनी बघितलं आणि तिथे काम केलं, सगळे लोक तिथे होती. अशा पद्धतीची लोक इथं आहेत की त्यावेळेस कुठल्या संकटांना सामोरं जावं लागलं. म्हणून राजकारण न करता काम केलेली लोक सगळी बसलेली आहेत. ते त्यांचा अनुभव इथं सांगतील. मी सन्माननीय धनंजयजी काळोखे यांना विनंती करतो की आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती देऊ. गेल्या 6 आणि 7 तारखेला आपल्या शहरामध्ये टाटा कंपनीच्या गलथान कारभारामुळे ज्या पद्धतीने आपल्या सर्व शहरामध्ये पाणी साचलं, अनेक कुटुंब आणि घरं त्या पाण्याखाली गेली, अनेक कुटुंबाचा आणि भरपूर लोणावळा शहरातल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावरती त्या पावसामुळे आणि टाटा कंपनीने पाणी डकलाईनमध्ये न सोडल्यामुळे ज्या पद्धतीने नुकसान झालं, त्या नुकसान भरपाई शासनाकडून, नगर परिषदेच्या माध्यमातून आणि टाटा कंपनीच्या माध्यमातून मिळावी यासाठी आज खरं तर आपल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्यात आले. गेली 15 दिवसापूर्वी आपण टाटा कंपनीला ह्या ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये पाणी आलं त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पत्र दिलं की आपलं डॅम 75% भरलं. त्यावेळी देखील आपण लोणावळा नगर परिषदेला कुठलीही माहिती त्या संदर्भात दिली नाही. आणि ज्या दिवशी शहरामध्ये आपण कुठलीही कल्पना न देता पाणी सोडलं व शहरामध्ये अनेक नागरिकांचं नुकसान झाल्याच्या नंतर आपलं पत्र या ठिकाणी इन्व्हर्ट झालं, याची आम्हाला सविस्तर माहिती द्या, आम्हाला खुलासा द्या. आपण ह्या संदर्भात कशा पद्धतीने घाळ राहिलात,
का गाळ राहिला, त्यामुळे आमच्या शहरातील नागरिकांना जो त्रास झाला आहे, त्यांचं नुकसान झालं आहे, याची भरपाई आपण कशा पद्धतीने देणार ह्यासाठी आम्ही त्यांना माननीय आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बोलवलं आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी हे देखील ॲक्सेप्ट केलं की आम्ही कुठेतरी पाणी सोडायला जी वेळ होती त्या वेळेच्या अगोदरच आम्ही पाणी सोडायला सुरुवात केली पाहिजे होती. आम्ही तुम्हाला जे कळवायला पाहिजे होतं का बाबा इतकं आमचं डॅम भरलेलं आहे, अशा पद्धतीने पुढचा पाऊस हवामान खात्याकडून दाखवला जातो आहे, आम्ही या पद्धतीने उपाययोजना करतो आहे, कशा पद्धतीने काय केलं पाहिजे ह्या पद्धतीने आम्हाला त्यांनी कुठलीही पूर्व माहिती त्यांनी दिलेली नाही. आणि आम्ही सर्वस्व जबाबदारी ही टाटा कंपनीला का मानतोय, तर आम्हाला जर 5-7 दिवसापूर्वी जर कल्पना दिली असती का टाटा डॅम हा 70% भरला आहे, 75% भरला आहे, पुढे जाऊन त्या डॅमचं पाणी अशा पद्धतीने इंद्रायणीमध्ये सोडलं जाणार आहे, मग त्यावेळेस आम्ही शहरातल्या जे इंद्रायणी नदीला लगत राहणारे जे रहिवासी लोक आहेत त्या लोकांना सर्वांना कल्पना दिली असती का आपण आपली जी घराची जी फर्निचर असतील किंवा महत्त्वाचे जे साहित्य असतील, डॉक्युमेंट्स असतील, हे सर्व व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वरच्या माळ्यावरती ठेवा आणि तिथून थोडं सुरक्षित ठेवा, अशा पद्धतीचे सर्व पूर्वकल्पना आम्ही दिली असती. पण अचानक असं त्यांनी कुठली पूर्वकल्पना न देता पाणी सोडलं आणि पाणी पूर्ण शहरामध्ये गेलं. बरीचशी लोक त्यामुळे आज आपल्या ह्याच्यामध्ये त्रस्त झाली. त्यांच्या ह्या खरं तर ह्या आपल्या ज्या त्यांची नुकसान भरपाई आहे ती भरपाई मिळावी यासाठी आम्ही गुरुवारी खरं तर ही एक मोर्चा, जन आक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. पण आत्ता माननीय आमदार सुनील शेळके यांचा कॉल झाला का टाटा कंपनी आमच्याशी चर्चेला येते आणि आमच्याशी सविस्तर चर्चा झाल्याच्यानंतर आपण व्यवस्थित निर्णय घेऊ. जर त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या नाही आणि आपल्याशी व्यवस्थित चर्चा केली नाही तर पुढील काळामध्ये आपण त्यांना त्यांच्या कार्यालयावरती मोठा धडक मोर्चा नेऊ आणि त्यांना जाब विचारू आणि आपली नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळेल याच्याकडे आपण त्यावेळेस सर्व ताकदीनिशी सर्व लोणार शहरातील नागरिकांना घेऊन उतरू. काही विरोधक त्या दिवशी बोलले का नदी साफ नाही झाली, नाले साफ नाही झाले, गटर साफ नाही झाली. खरं तर नदी, नाले, गटर साफ झाली नाही हे आम्हालाही मान्य. हे आम्ही वारंवार BVG कंपनीला दोषी मानतोय, हे सर्व तुम्ही पत्रकारांना देखील माहिती आहे. आज ही BVG कंपनी कोणी आली हे आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आणि त्या दिवशी देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक बोलले का BVG कंपनीचा 6 महिने पेमेंट केला जात नाही. 6 महिने पेमेंट केला जात नाही याची काळजी तुम्हाला कशाची? त्यांनी काम केलं नाही त्यामुळे त्यांचं पेमेंट थांबलं आहे. त्याचं वकीलपत्र घेऊन येण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं? नक्की तुम्हाला त्यांच्याकडून काय कमिशन चालू आहे का? आज आम्ही त्यांचा BVGचं जे इथे टेंडर चालू आहे ते आम्ही आता रद्द करण्याचा ठराव देखील घेतला आहे. कारण की आम्हाला दिसलं ज्या दिवशी आम्ही सभापती झालो तर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी काम केलेलं नाही. नागरिक आमच्याकडे तक्रारी वारंवार घेऊन येतात ते. तर आम्हाला असं वाटलं का ती कंपनी बदलावी, पण त्या कंपनीचा पेमेंट मिळावा म्हणून ती कंपनी काम करत नाही असा जो कोणी आविर्भाव आणतंय ते अतिशय चुकीचं आहे. आणि आता काही त्याच्यातून आम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स काही लोकांची ऐकली, त्याच्यातून बोलत होते का आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यायला पाहिजे होती. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये शिवदुर्गला बोलवलं जातं, ह्याला बोलवलं जातं, त्याला बोलवलं जातं. मग प्रशासकीय काळामध्ये आपण कुठल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला होता? आज तुम्ही आम्हाला दोष देता. आम्ही तर ठीक आहे नवीन आहे, आम्हाला माहीत नाही का बाबा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला कोण असतं कोण नाही, कोणाला बोलवलं जातं. मुख्य अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही. पण जर तुम्ही एवढे जुने आणि अनुभवी होते आणि तुम्हाला जर त्याची माहिती होती तर मग प्रशासकीय काळामध्ये 3 वर्ष तुम्ही का ना आली? प्रशासकीय आज यावर्षी पूर आला, यावर्षी आपल्या शहरामध्ये पाणी झालं, पण मागील 3 वर्षामध्ये कुठल्या बैठकीला तुम्ही उपस्थित होते हे तरी आम्हाला दाखवा. आम्ही तर यावर्षी आलो, आता 6 महिने झालं आम्हाला येऊन. आम्हाला काय त्याच्यातलं समजा माहिती नाही, आम्हाला नॉलेज नाही. पण आता तुम्ही काय करत होते काय नाही याच्यावरती टीका करण्यापेक्षा
तुम्ही जर आमच्या हातात हात घालून काम करण्याची जर भावना ठेवली असती तर आम्ही देखील तुमची ती काळजीपूर्वक तुमची विनंती ऐकली असते आणि कशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये काम करायचं, कशा पद्धतीने नाही करायचं, हे सगळं याची सगळ्याची व्यवस्थित आम्ही माहिती दिली असती. तर हे देखील आम्हाला त्या संदर्भात सांगायचे का आता बऱ्याच लोकांना मला असं वाटतंय काही काम राहिलेलं दिसत नाही. कारण की त्यांनी काम राहिलं नाही म्हणजे त्यांना आता फक्त लोकांवरती टीका करण्याचं काम राहिलेलं आहे. आणि ती टीका कशाची करायची, तर काहीतरी खोट्यानाटे आरोप करायचे आणि त्याच्यातून ती टीका करायची. मला असं वाटतंय त्या मानसिकतेतून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय आणि त्यांना कुठंतरी त्यांचा पराभव हा पसनी पडलेला दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे टक्केवारी घेण्यात कोण व्यस्त आहे, आता टक्केवारी कोण देतं हे त्यांनाच देखील तुम्ही प्रश्न विचारा. कारण की आम्हाला तर कोण काय टक्केवारी इथे कुठला कॉन्ट्रॅक्टर किंवा काय हा काय टक्केवारी देत नाही. आता टक्केवारी त्यांच्याकडे कोणचा कॉन्ट्रॅक्टर देत होता हे त्यांना देखील त्याची माहिती विचारायला. पुढील काळामध्ये माझं फक्त लोणार शहरातील नागरिकांना एवढीच विनंती राहील की आपल्याला टाटा कंपनीच्या विरोधामध्ये मोठ्या पद्धतीने मोर्चा काढला पाहिजे. आपल्याला न्याय मिळवण्यासाठी, आपल्याला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला ताकदीशी उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची मी सर्व नागरिकांना आवाहन करतो व पाणी सभापती जीवनभाऊ गायकवाड यांना विनंती करतो आपण करू. नमस्कार, मी जीवन प्रकाश गायकवाड, सभापती पाणी पुरवठा जलनिसारण समिती. आजची बैठक म्हणजे आपण जर बघितली असेल तर जो गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या लोणार शहरामध्ये पूर परिस्थिती झाली होती, ती पूर परिस्थिती झाल्यावर आपण सर्वच लोणार शहरातील नागरिक असतील, आम्ही सर्व आपण निवडून दिलेले नगरसेवक नगरसेविका असतील, लोणार शहरातील सर्व सामाजिक संस्था असतील, आपण पत्रकार बंधू असताना आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून या लोणार शहरात जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यातनं आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला होता. ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे कारण असं झालं की ज्यावेळेस आम्ही नगरसेवक ह्या नात्याने किंवा समाजासाठी आम्हाला काय करायचं या नात्याने आम्ही जेव्हा लोकांच्या मदतीसाठी उतरलो होतो त्यावेळेस आम्ही जी कामं करत होतो आमच्यावर दोन्ही जबाबदारी होत्या. एक नगरसेवक पदाची जबाबदारी होती आणि एक सामाजिक लोकांची जी बांधिलकी आहे ती जबाबदारी आमच्याकडे होती. ही कामं करत असताना आम्हाला कुठल्याही गोष्टीचा ती जी वेळ होती, आपण जर बघितलं तर टाटानी जे पाणी सोडले, टाटा डॅमचं जे पाणी आपण आपल्या लोणार शहरामध्ये जमा होतं आणि ते जेव्हा त्याचा निचरा करतात ती जे सोडायची त्यांची वेळ होती, जी काय त्यांच्या इन्स्ट्रक्शन त्यांनी द्यायला पाहिजे दिले नव्हते, त्यामुळे जी अतिवृष्टीमुळे जी आपली परिस्थिती निर्माण झाली होती. आपण जर बघितलं तर हे जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आमच्याकडे त्यावेळेस एकच आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये एकच हे होतं की आमच्या लोकांना ह्यातनं कसं बाहेर काढायचं, त्यांना मदत कशी करायची. आम्ही हे काम करत असताना आमचा कुठलाही कार्यकर्ता, आमच्याबरोबर कुठलाही फोटोग्राफर आम्ही घेऊन फिरत नव्हतो. परंतु काही लोकांनी आपल्याबरोबर काम करत असताना त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे फोटोग्राफर असतील, ते घेऊन फिरले असतील. त्यांची ते काम करण्याची पद्धत असेल, आमची काम करण्याची पद्धत ती नाही आहे. ज्या मावळ तालुक्याचे नेतृत्व सुनंदा शेळके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला लोकांची सेवा काय सांगितली आहे ती सेवा करण्याचं काम आम्ही करत आहे. हे सगळं करत असताना त्यांनी अनेक आरोप ह्या आमच्या नगराध्यक्ष असतील, आमचे काउन्सिल असेल, यांच्यावर करण्याचं काम केलेलं आहे. तर पाणी पुरवठा विभागाचं मी काम सांभाळत असताना काही लोकांनी आरोप केले की आम्ही टँकर मागवले, आम्ही टँकर मागवून लोकांची घरं धुतली. आपण ते टँकर दिले कोणी, पाणी दिलं कोणी, ते आम्ही दिलं नाही, आमचं कर्तव्य होतं. परंतु मी फक्त लोणार शहराच्या जी पूर परिस्थितीमध्ये माझ्या पाणी विभागाच्या काम ज्या पद्धतीने आम्ही केलं होतं, हा पूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता. मावळ तालुक्यामध्ये फक्त लोणार येता अख्खा मावळ तालुका आपल्या ह्या पुराच्या तडाख्यामध्ये अडकला होता. ह्या तडाख्यामध्ये मावळ तालुक्याच्या काम पाहत असताना मावळ तालुक्याचे आमदार सुनंदा शेळके हे ज्यावेळेस स्वतः रस्त्यावर उतरून अनेक ग्रामीण भागामध्ये पाटण असेल अनेक ठिकाणी दरड कोसळली तिकडे पाणी करत होते, ती करत असताना ती आमच्या सर्व नगरसेवकांच्या संपर्कामध्ये राहून आपल्या आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने मदत करता ह्याची ती विचारपूस करत होते. आणि आमच्याकडे त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे, आरोग्य खाते असेल, पाणी खाते असेल, दुसरे बांधकाम, या सर्व खात्यांच्या लोकांची कामं कशी चालू आहेत ते जाणून घ्यायचं काम ते आमच्याकडनं करत होते. हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झाली होती
ते अतिवृष्टीमुळे जुना खंडाळा येथील जय मल्हार वसाहत परिसरामध्ये दरड कोसळली होती. त्या भागातील पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ही नारदुरुस्त झाली होती. ती झाल्यामुळे त्या परिसरात पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. परंतु मी हे सांगताना मला अभिमान वाटतो की माझी पाणी पुरवठ्याचे विभागातील जे माझे लगाडे साहेब असतील, त्यांच्याबरोबर जी टीम काम करणार होती, माझे सर्व लाईनमॅन असतील, या सर्वांनी आपल्या कुटुंबाच्या काळजी घेत असताना माझ्या लोकांना सुरळीतरित्याने कसं पाणी पुरवठा होईल आणि माझ्या लोकांच्या अडचणी ताबडतोब कशा दुरुस्त होतील हे करण्याचं काम त्यांनी केलं आहे. मी त्यांचं खरंच या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आभार मानतो, त्यांचे धन्यवाद देतो. ते ताबडतोब त्या जुना खंड्यातील पाईपलाईनचं काम आम्ही त्वरित काम अशा पुराच्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण करून 2 दिवसांमध्ये ती पाईपलाईन चालू करून द्यायचं आम्ही काम केलं होतं. ते खरंच आपण जर बघितलं तर खंडाळा विभागामध्ये टाटाच्या डकलाईनमधनं पाणी सप्लाय होतं आणि आपण बघितलं असेल की रस्टिक हायलँडच्या त्या भागामध्ये मोठी दरड कोसळली होती. ती दरड कोसळल्यामुळे खंडाळाचा संपूर्ण विभाग या ठिकाणी कुठेही पाणी पुरवठा होत नव्हता. तर मी ताबडतोब त्या जागेवरती माझ्या खात्यातील सर्व लोक घेऊन तिथे दरड कोसळली त्याची पाहणी केली होती. ती पाहणी करत असताना आमदार साहेबांना मी त्या गोष्टीची माहिती दिली. ती माहिती दिल्यावर मी आणि आमदार साहेबांनी टाटाच्या अधिकाऱ्यांसंग तातडीचा संपर्क साधून आम्ही 1 दिवसामध्ये त्या डकलाईनची 4 ते 4.5 फूट दरड त्या डकलाईनमध्ये जे पाणी साठलं पडली होती तो अख्खा उचलण्याचं मॅन्युअली, कारण तिथं मशीन कुठली जात नाही, तिथं उभं राहून मॅन्युअली आम्ही ते संपूर्ण साफ करून दुसऱ्या दिवशी खंडाळा विभागाला पूर्णतः पाणी देण्याचं आम्ही काम केलं होतं. अशा पद्धतीने काम करत असताना ठोंगळवाडीमध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने तिथं जो आमचा पंप हाऊस आहे तिथंही पाणी शिरलं होतं. तिथं पंप आमचे नासूक झाले होते, तेही आम्ही 1 दिवसामध्ये दुरुस्त करून तिथे आम्ही पाईपलाईन ताबडतोब सगळ्यांची लाईन चालू केली होती. या अशा गोष्टी करत असताना अंबरवाडीसारख्या ठिकाणी सुद्धा आमच्या पाण्याच्या फ्लोमुळे सगळ्या लाईन्स तुटल्या होत्या, तेही आम्ही 1 दिवसामध्ये दुरुस्त करून दुसऱ्या दिवशी आम्ही पाईपलाईननी चालू केलं. हे सगळं करत असताना सगळ्यात जास्ती जो माझा होडकोसारखा भाग जो पाण्यामध्ये गेला होता त्या ठिकाणी आपण जर बघितलं, नगराध्यक्ष मला तिथं सांगितलं की त्या भागामध्ये आपल्याला लोकांचा जेव्हा पाण्याचा निसार झाला तर लोकांना घरं साफ करायला पाणी पाहिजे किंवा लोकांना तिथं आपल्याला पिण्याची पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तर त्या ठिकाणी आम्ही आमचं कर्तव्य म्हणून लोणावळा शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांच्या ज्या पाण्याचे वॉटर टँक्स आहेत तेही खराब झाल्या त्या सर्व ठिकाणी आम्ही हुडकोसारखा परिसर असेल, भांगरवाडी असेल, कैलासनगर असेल, वर्धमान सोसायटी असेल, नांगरगाव असेल, वलवण असेल, खंडाळा असेल, या सर्व भागांमध्ये आम्ही टँकरनी पाणी पुरवठा करण्याचं काम आम्ही केलं होतं. आणि आम्ही हे देताना कुठेही गाजावाजा किंवा आम्ही टँकर संघ फोटो काढण्याचं काम आम्ही केलं नाही. हे सगळं करत असताना आम्ही जेव्हा पाणी दिलं त्यानंतर तर जेट मशीन लावून सर्व भाग साफ करण्याचं काम आम्ही केलं होतं. हे आमचं कर्तव्य आम्ही केलं होतं. हेच करत असताना मी सभापती, माझ्या ही जबाबदारी होती, परंतु सभापती जबाबदारी असताना माझ्या खंडाळासारख्या भागामध्ये सुद्धा रात्री 3 वाजता ज्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि टाटाचा जेव्हा फ्लो जास्ती झाला होता त्यांनी डकलाईनचे जे आमचे वॉल आहेत खंडाळ्याचे ते सोडल्यामुळं रात्री 1:30 वाजता त्यांनी ते वॉल सोडले आणि 3:17 माझ्या खंडाळ्याची नेताजीवाडी या भागामध्ये पाणी भरायला चालू झालं होतं. त्यावेळेस आम्ही त्या भागामध्ये स्वतः मी माझे कार्यकर्ते आम्ही सर्व लोक जाऊन माझ्या लोकांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी गेलं होतं. परंतु अशी परिस्थिती झाली होती की त्यांना आम्हाला कुठं हलवलं पाहिजे, परंतु आम्ही तिथं लक्ष देऊन जे ताटाने जे हलगर्जीपणा केला होता त्याला मी माझे कार्यकर्ते आम्ही सर्वांनी तिथं लोकांची काळजी घ्यायचं आम्ही काम केलं. आमची एकच चूक झालेली आहे की आम्ही कुठेही फोटो सेशन केले नाही, आम्ही कुठेही देखावा केला नाही. ज्यांना करायचं आहे त्यांनी त्यांचे फोटो सेशन केलेले आहे, त्यांना त्यांचा लक लाभो. परंतु आमचं त्यांना एकच सांगणं आहे, जे माझ्या लोणावळकर नागरिकांवर जे बितलेलं आहे त्यांना आपण त्यातनं मार्ग काढून द्यायचा आहे. त्यासाठी आपण कुठलेही चुकीचे आरोप आणि राजकारण करण्याचं काम करू नये. आपल्याला जे राजकारण करायचं आहे ते ह्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याकडे भरपूर काही विषय असतील त्यात आपण करावं. परंतु ह्या गोष्टीमध्ये जिथं माझ्या लोकांचे कुटुंबाचे त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अशा ठिकाणी जाऊन राजकारण करण्याचं काम आणि टीका करण्याचं काम करू नका, एवढंच मी सगळ्याचं. नमस्कार, मी दत्तात्रय रामचंद्र येवले, नगरसेवक बंदरोडी प्रभाग. 4 जुलै
पासून 5 दिवसात आपल्या लोणावळा शहरात साधारणतः 72 इंच म्हणजे 1832 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे. हे आसमानी संकट होतं. या आसमानी संकटामध्ये आपल्याला कोणाला दोष द्यायचा असं नाही, परंतु काही ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या चुकीच्या म्हणल्याच पाहिजेत आपण. टाटा कंपनी जे पाणी सोडलं ते पत्र टाटा कंपनीनं 5 तारखेचं आउटवर्ड आहे त्यांचं, आणि लोणावळा नगर परिषदमध्ये 6 तारखेला 10:34 ते पत्र आलेले आहे, आणि 11 वाजता उडको कॉलनीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये टाटानी जे पाणी सोडलं त्यामुळे आमच्या लोणावळा शहराच्या उडको या भागामध्ये प्रचंड पाणी आलं की ते पाणी 6 ते 7 फुटापर्यंत आलं. आणि ज्या पद्धतीनं टाटानं, त्यांच्याकडे खूप टेक्नो सेव्ही आहेत टाटा, लोणावळा नगर परिषदेपेक्षा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी फार मोठ्या आहेत. त्यांनी याचं नियोजन करायला पाहिजे होतं, ते नियोजन त्यांनी केलेलं नाही आहे. आणि त्यांनी ज्या फुल सप्लाय लेवल असते त्या फुल सप्लाय लेवलच्या अगोदरपासून त्यांनी पाणी सोडायला लागतं. त्यांनी ती फुल सप्लाय लेवलही वाहू दिली. पुन्हा HFL, त्याच्यापेक्षा जास्त पाणी जे येतं HFL, हाय फ्लड लेवल, त्या हाय फ्लड लेवलच्या वरती पाणी गेल्यानंतर त्यांनी मग तरीसुद्धा थांबले ते, आणि त्यामुळे आमच्या उडकोमध्ये पाणी आलेले आहे. तर त्यांनी हा हलगर्जीपणा केलेला आहे, आणि ते काहीतरी तांत्रिक अडचणी सांगत आहेत. आमचा अशी अडचण होती, तशी अडचण होती, तर ती त्यांची पूर्णपणे, म्हणजे हे टेक्निकली बऱ्याच ज्या पाणी खात्यातले इंजिनियर आहेत अगदी पुणे मुंबईचे जे काही माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली, तर त्यांनी असं सांगितलेलं की हा टाटाचा हलगर्जीपणाच आहे. म्हणजे आपण टाटावरती दोषारोप करतोय असं नाही, जे चूक आहे त्याला चूक म्हणलंच पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट, हा आपला टाटा डॅम जो आहे तो 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत त्या डॅमला, आणि त्या डॅमची स्ट्रेंथनिंग त्यांनी केलेली नाही. स्ट्रेंथनिंग करणं आवश्यक होतं. आणि जे पात्र आहे त्याचं, त्या पात्रामध्ये गाळ साठलेला आहे, आणि इथली जुनी लोक आमची सांगतात लोणावळा शहरातली की तिथं नक्कीच गाळ साठलेला आहे तिथं. त्या एकदाही त्यांनी मान्य केलेले आहे. आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब ज्यावेळी लोणावळा नगर परिषदेमध्ये मीटिंग झाली त्यावेळी टाटाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की आम्ही एकदाही स्ट्रेंथनिंग केलेलं नाही आहे, एकदाही गाळ काढलेलं नाही. लोणावळा शहरातले जे जुने लोक आहेत, गावठाण विभागातले असतील, ठोंबरेवाडी विभागातले लोक असतील, त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं पूर्वी काही गडी होत्या, त्या गडी आता बुजलेल्या आहेत, आता एकही तिथं गडी नाही आहेत. याचा अर्थ आहे, याच्यातून निष्पन्न होते, त्यांनी किती सांगितलं यातून निष्पन्न होते की यांनी कधी गाळ काढलेलं नाही. त्या त्या गाळ काढून त्या पात्राची खोली करायला पाहिजे होती, ती केलेली नाही आहे. आणि हे जे फुल सप्लाय लेवल आणि HFL ह्या गोष्टींकडे त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होते ते त्यांनी केलेलं नाही आहे. तर आमदार साहेबांनी, आपल्या सन्माननीय आमदार साहेबांनी त्यांना ज्या सांगितले, आत्ता त्यांची चर्चाही चालू आहे तिकडे, तर त्यांनी लोकांना, आमच्या जे पूरग्रस्त लोक आहेत लोणावळा शहरातले, त्यांना नुकसान भरपाई द्यावं. त्या अधिकाऱ्यांचंही बोलण्यात त्या दिवशी आलेलं होतं की आम्ही नक्कीच नुकसान भरपाईसाठी आपण प्रयत्न करूयात. पण आत्ता सर्व लोणावळ्याकरांची नक्कीच टाटा दोषी आहे. म्हणजे 100% टाटा दोषी असं म्हणणार नाही मी, पण त्यांच्या सर्वसाधारणपणे चुका दिसत आहेत, त्यांच्या नक्कीच चुका दिसत आहेत. लोणावळा नगर परिषद जे कॉन्ट्रॅक्टर आहेत BVG, त्यांची पण चूक आहेच, पण ती चूक पाऊस एवढा झाला आहे त्यामुळे त्यांची चूक नक्कीच आहे, त्यांची चूक नाकारता येणारच नाही आहे. त्यांना माझे तर अनेक वेळा वाद झालेले BVGच्या अधिकाऱ्यांशी की तुम्ही, आणि माझ्याकडे व्हॉट्सअपवरती त्यांना अनेक वेळा केलेले, त्यांचे सगळे पुरावे आहेत. आमचे प्रत्येक नगरसेवक त्यांच्याशी वाद घालत होते. आमच्या भांगरोडी विभागातील दोन्ही प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 7 देवीदास भवनचा, तिथेही पूर आलेला होता. देवीदास भवनच्या वॉर्डामध्ये इंद्रायणी नदीमुळे पूर आला होता, आणि माझ्या प्रभागामध्ये आदित्य सोसायटी आणि निशिगंधा सोसायटी, हे दोष कोणाला द्यायचा नाही, पण जी सत्य परिस्थिती, कुसगावच्या हद्दीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं झाली, त्यांनी कसे भराव करून बांधकामं केली, त्याचंही पाणी येतं आहे. पुन्हा रेल्वेच्या ज्या आउटलेट्स आहेत, ज्या भांगरोडीकडून नांगरगावकडे जाणाऱ्या, त्याही कमी झाल्या. त्यात रेल्वे प्रशासनाने मदत केली थोडी,
पण त्यांचाही थोडा निष्काळजीपणा झालेला आहे रेल्वे विभागाचा. दोषारोप करण्याचा हे नाही आहे, आसमानी संकट होतं. परंतु टाटा कंपनीनं आता आमदार साहेबांची त्यांच्याबरोबर मीटिंग चालू आहे, ती मीटिंग नंतर जो काही निष्कर्ष निघेल त्यानंतर, नाहीतर आम्ही लोणावळा नगर परिषद आणि सर्व नागरिकांना घेऊन आणि सर्व पत्रकार आपण आणि सर्व संस्था असे मिळून आपण त्यांच्या विरुद्ध आंदोलन पुकारणार आहोत. फक्त आमदार साहेबांची जी काही चर्चा होती त्या अंती तो निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद. माझ्याकडे आहे ते वेगळं एकच आहे का वेगळं? मागील 7 ते 8 तारखेला 44 इंच पाऊस अचानक 24 तासात पडला. तसं बादलीने पाणी ओततात त्या पद्धतीने तो पाऊस जो पडला, मग इतिहासात 1000 वर्षे आले एवढा मोठा पाऊस लोणावळ्यात तरी कधी पडला नाही. ही जी एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आहे आपल्या लोणावळ्याकरांवरती आली. माझ्या लोणावळ्याकरांमधले कमी कमी 1800 घरं पाण्याखाली गेली. ती पाण्याखाली जात असताना प्रत्येक घरामध्ये 7-8 इंच पाणी, म्हणजे असं समजा की एक फ्लोरच गेला खालचा. मग त्यामध्ये नागरिकांचं एवढं मोठं नुकसान झालं. म्हणजे नागरिकांना कमी वेळामध्ये अचानक पाऊस पडल्यामुळं हालचालसुद्धा करता नाही आली. त्याच्यामुळं नागरिकांचं जीवन अगदी विस्कळीत होऊन गेलं. म्हणजे त्यांना TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, त्या गाड्या घोड्या टोटली, म्हणजे ज्यांच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी त्या पूर्णतः पाण्याखाली गेल्या. आज एखाद्या व्यक्तीला जर समजा एखादा TV किंवा फ्रीज घ्यायचा असेल तो माणूस हप्त्यावरती घेतो. आज जर अख्खं घरच बुडालं तर काय परिस्थिती झाली. ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हे नुकसान माझ्या लोणावळ्याकरांचं खूप मोठं आहे. त्या संदर्भात मी उपनगराध्यक्ष म्हणून माझ्या नगरपालिकेने प्रशासनाला मी 2 महिने आधी पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये सगळा उल्लेख होता. लाईटचे पोल्स असेल, गटर असेल, नैसर्गिक नाले असेल, नदी असेल, सगळं क्लीन करून घेण्यात यावं. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी बरंचसं ते काम केलं. पण ही जी नदी आणि नैसर्गिक नाले ह्या भागामध्ये ह्या BVG कंपनीला जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले, ते जी त्यांनी जी घाण काढली ती नदीच्या कोपऱ्यावर तशीच ठेवून टाकली. पण तो जी घाण डायरेक्ट म्हणजे जी जलपर्णी जी नदीत आली त्याच्यामुळे तो तुम्हाला जरासा बसला. पण सांगायचं अशी गोष्ट आहे की पाऊसच एवढा महाप्रलयसारखा पडला, जर किती स्वच्छता केली असती आणि किती नाले स्वच्छ केले असते, पाणी जर अर्धा फुटाने जर पाणी वाढलं तर त्याला सफाई करून काय फायदा. हा महाप्रलय म्हणायचं. आता परिस्थिती अशी आहे की टाटा कंपनीने आम्हाला कुठल्या प्रकारची सूचना नगरपालिकेला दिली नाही. तो एक सेटबॅक खूप मोठा बसला. जे खाली आमचं 70% पाणी जे आहे टाटा डकलाईनच्या माध्यमातून खाली खोपोली भागात जातं. त्यांनी तिकडं पाण्याचा महापूर असल्यामुळे त्यांनी पाणी बंद केलं खलाईत कालावधीसाठी. त्याच्यानंतर आमचा टाटा डॅम आहे तो पूर्ण लोणावळ्याकरांकडे ओलांडला गेला. जसा टाटा डॅम ओलांडला फटकनी 1 ते अर्धा तासामध्ये लोक पूर्ण पाण्याखाली गेली. परिस्थिती एवढी विस्कळीत झाली की ती सांगताच सोय नाही. आता विरोधकांनी त्यामध्ये कुठंच काय गोष्ट सोडली नाही. अहो, विरोधकांना मला एवढंच बोलायचं आहे, आज जीवाशी खेळण्यासारखा विषय झाला, महाप्रलय, त्यात पण तुम्ही भांडवल केला. अहो, राजकारण करा, भांडवल करा, काही मार्ग असतात. कुठकुठल्या विषयाचं करायचं ते बघा. म्हणतात नगराध्यक्ष आले नाही, उपनगराध्यक्ष आले नाही, नगरसेवक आले नाही. अहो, माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील लोकांचं जे नुकसान झाले, लोकांवरती जी आपत्ती आली, त्यांच्यासाठी वेळ द्यायला टाईम नव्हता. तुमच्यासारखे कुठंतरी म्हणजे ॲडव्हर्टाईज करून एखादं कुठं गमिलं उचलायचं आणि भांडवल करायचं एवढा आमच्याकडे टाईम नव्हता आणि आम्ही ते केलंही नाही. ॲक्च्युअल लोकांना बाहेर काढणं, लोकांना योग्य वेळी त्यांना खाणं, जेवण,
त्याच्यानंतर त्यांना सुखसोयी हॉस्पिटल असतील, त्याच्यात आम्हाला वेळ कसा करून गेला कळलं नाही. त्यात पण आम्ही सांगतो, आम्ही तिथपर्यंत काही लोकांपर्यंत पोचू पण शकलो नाही, कारण की पाण्याचा महाप्रलय एवढा मोठा होता की मी देवाला प्रार्थना करतो असा महाप्रलय पुन्हा कधी घेऊन येऊ नका. कारण की लोकांचे जे नुकसान झाले ते खूप मोठे आहे. आता आल्यामध्ये देवासारखे धावून आमचे आमदार धावून आले. आल्यानंतर आमची जेवण खावण जी काय सुरळीत व्यवस्था द्यायची होती ती व्यवस्थित पोचली. नगरपालिकेच्या माध्यमातून जे काय द्यायचे ते नागरिकांना जेवण खावण कुठल्याही सोयी असेल, हॉस्पिटल असेल, काय असेल ते व्यवस्थित पोचवल्या. झाल्यानंतर पूर निवरल्यानंतर सगळ्यात मोठा महाप्रलय म्हणजे स्वच्छतेचा. एका घरामध्ये 2-2 ट्रॅक्टर भरून सामान फेकून द्यावं लागलं, धान्य फेकून द्यावं लागलं, एवढी दुर्गंधी पसरली. पण माझी नगरपालिका, माझे नगरसेवक, माझे स्वच्छतेचे सभापती धनंजय काळुके कुठं कमी पडलं नाही. आमचे पाणी सभापती कुठं कमी पडलं नाही. ज्या भागात पूर आलाय त्या भागामध्ये पाणी आणि आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित वेळेवर पोहोचवल्या. का विरोधकांनी भांडवल करावं त्यांचं? अहो कधीतरी पाठीवर फाट टोपटून चांगलं म्हणा ना. अहो माझे नगरसेवक आमच्यासारखी 24 तास 8-8 फूट 6-6 फूट पाण्यात होते. तुम्हाला कौतुक करता येत नाही. आणि एवढेच जर महापूर यायचं नव्हतं तर राज्य बरेच वर्ष केलं हो यांनी. त्यांना नदी नाले त्यांनी क्लीन करून घेतले, त्यांना टाटाकडनं भिंती बांधून घेतल्या. कशाला यायला पाहिजे ही परिस्थिती? आता परिस्थिती खूपच अवघडून गेली. ही नैसर्गिक आपत्ती होती, त्याला कोणीच काय करू शकत होते. आता लोक तर काय विरोधक म्हणा, अनुभवी कोण आहे? अनुभव काहीच्या पोटात नाही घेऊन येतो काय आपण? अहो इथं आहे अनुभवी. आणि अनुभव कशाला पाहिजे? अनुभव कशाला पाहिजे? भांडवल करायला, लोकांना नावं ठेवायला, लोकांच्या जीविताशी खेळायला. अहो जे नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी केलं ते लोकांसाठी केलं. कुठं भांडवल करायला नाही केलं की कुठली प्रसिद्धी घ्यायला नाही केलं. आज माझ्या या पूर परिस्थितीमध्ये माझे नगरपालिकेचे 100% कामगार खूप जिद्दीने काम केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या लोणावळा भागातल्या सर्व संस्था असतील, म्हणजे शिवदुर्ग असेल, अजून कोणी आम्हाला मदत केली असेल, खरंच जीव तोडून सगळ्यांनी मदत केली. आज लोणावळ्यातला प्रत्येक नागरिक हा ज्यांच्या घरात पूर आले, ज्यांचे हाल झाले त्यांना मदत करत होता. आज सगळ्यांनी सहकार्य केले. आज सांगायची परिस्थिती मी विशेष म्हणून मी सांगतो तुम्हाला, माझे नगरपालिकेचे जे माझे नवनिर्वाचित सगळे नगरसेवक असतील, निवडून आले सभापती असतील, खरंच त्यांना मी सल्यूट टोकतो. एवढ्या मोठ्या महापूर परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं, सामोरे गेले, लोकांचं निरसन केलं. आत्ताही ते आमदारांच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त नगरपालिका असेल, शासन असेल किंवा टाटा कंपनी असेल, जास्तीत जास्त त्यांना त्यांचा पूर परिस्थितीमध्ये झालेलं नुकसान कशी भरपाई देता येईल आजही ते प्रयत्न करतात. हे बाकीचे भांडवल करणारे काय देणार नाही हो, निश्चित भांडणं लावणार. पूर परिस्थितीमध्ये आम्ही लोकांची सेवा करतोय, ह्यांनी आमच्या अंगावर माणसं सोडावीत का? का माणसं सोडायची आमच्या अंगावरती? का लोकांना भरवायचं? हे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि मला तर त्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा राजकारण करावं, कोणाच्या जीवाशी खेळणारं राजकारण करू नका. आज हा महापूर आला, हा जीवाशी खेळण्यासारखाच होता. आज मी खरंच तुमच्या या पत्रकार माध्यमातून मी माझ्या लोणावळेकरांचा आभार मानतो. मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं, नगराध्यक्षांचं, सभापतींचं आभार मानतो. जीव तोडून तुम्ही काम केले. तसेच आमचे देव म्हणजे श्री अण्णा शेळके यांनी कुठल्याच गोष्टीला कमी केलं नाही. त्यांनी ती पाहिजे ती सोय, पाहिजे त्या परिस्थितीमधली मदत त्यांनी वेळोवेळी आम्हाला पाठवली, म्हणून हा पूर नियंत्रणाला आम्हाला मदत झाली. मी त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो. आज आपण पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. त्यानिमित्त सर्व पत्रकारांचे पहिले आभार. आणि निखिलजी कवेश्वर आमचे नगरसेवक आणि धनंजय काळोखे आरोग्य समितीचे सभापती, जीवनजी गायकवाड पाणी खात्याचे सभापती, उपाध्यक्ष देवीदासजी कडू, परत दत्ताभाऊ येवले. आणि या इथं जेव्हा आम्ही पूर परिस्थिती जेव्हा आली आणि आम्ही हाडकोच्या इथं गेलो
आणि तिथं बघितलं पाणी झपाट्याने वाढत होतं. म्हणजे प्रत्यक्ष पाहणारे जेव्हा आम्ही तिथं गेलो, बाबा पूर येतोय, माणसं काढा. कैलासनगर आलं, उठलं. परत वर्धमान सोसायटी उठली, परत हुडको उठली. एकाच वेळेस तिन्ही चारी ठिकाणी एकदम संकट आलं. परत दत्ताभाऊंचा फोन आला की माझ्याकडे पाणी भरतंय. परत नागरगावहून फोन आला की माझ्याकडं पाणी भरतंय. अशी परिस्थिती कधी होऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि या निर्माण झालेल्या परिस्थितीत मी नगराध्यक्ष म्हणून मला हे तोंड देणं जरुरी होतं आणि मी ते दिलं. आणि ह्याच्यात जे सहाय्य केलं मला जवळून, तर त्याचं पाठारे ताई असतील, अगरवाल ताई असतील, सनी घोणे असेल, मंगेश मावकर असेल, सनी दळवी असेल, मोबीन इनामदार असेल, सना चौधरी असेल, ह्या लोकांनी प्रत्यक्ष येऊन काम केलं. इथं प्रत्यक्ष ते स्टँड बाय थांबले. कारण की त्या दिवशी जेव्हा पूर आला त्या दिवशी 1 नंबर शाळेमध्ये सर्व लोक, तिथं 400 लोक होती. 1 नंबर शाळेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. 400 लोक. त्यांचं अन्न देणं, सकाळचा नाश्ता देणं, दुपारचं जेवण देणं, संध्याकाळचं जेवण देणं. परत पहिल्या दिवशी आम्ही बाहेरून मागवलं होतं, गवळे यांच्याकडून मागवलं होतं जेवण, ते झालं. दुसऱ्या दिवशी जरा जेवणामध्ये थोडीशी कमी शिजलं अन्न, असं काय गेलं. त्यामुळं त्वरित आम्ही अन्नासाठी संपर्क सांगितला. काही इथले कॅटरर्स तयार नव्हते अन्न बनवून देणारे, म्हणून आम्ही तळेगावमधून कॅटरर्स मागवले आणि इथं अन्न शिजवायचा. आम्ही इथं रात्री 12 वाजता मी इथं आलो. 12 वाजता कॅटरर्स आले, कॅटरर्स लावले. सकाळचा नाश्ता कसा होईल ते बघितलं. सकाळी 6 वाजता उठून त्यांना उठवलं, काम करून घेतलं आणि नाश्ता बरोबर 8 ते 8:30 वाजता त्यांच्याकडे पाठवला. आणि त्यानंतर कमीत कमी रोज 2,500 ते 3,000 लोकांना आम्ही नाश्ता देत होतो. सकाळ, दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, असे करून मी सकाळी इथं 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजता 1 नंबर शाळेत जायचो, त्या लोकांना भेटायचो आणि नंतर घरी जायचो. मला 12 वाजायचे. 6 ते 12 मी ड्युटी केलेली. आणि मला काही लोकांना भेटताही नाही आलं. त्यामुळं नागरगाव साईडला लोकांना मला भेटता नाही आलं, भांगरवाडच्या साईडच्या लोकांना भेटता नाही आलं. कारण की हा प्रभाग खूप सेन्सिटिव्ह झाला होता. जो वर्धमान सोसायटी, तुमचा हडको आणि कैलासनगर आणि माडा कॉलनी, हा खूप सेन्सिटिव्ह एरिया झाला होता आणि तिथं थांबणं मला जरुरी झालं होतं. आणि इथूनचं नियोजनही बघायचं होतं. त्यामुळं देवीदास भाऊ, आम्ही सर्व नगरसेवक आहे ना, या कामात गुंतलो होतो. मला 6 दिवस मी या नगरपालिकेतून मी हल्लो नाही. त्यामुळं मला वैयक्तिक काही लोकांच्या घरी जाता नाही आलं. फोनवरून बोलायचं, बाबा बरं आहे ना, काय तुम्ही थांबा, तुम्हाला काय सेवा असेल तर मी देतो. मी प्रत्येक घरी बिस्लरी बाटलीनीच पाणी प्या असं कन्फर्म सांगत होतो की बिस्लरी बाटलीशिवाय पाणी प्यायचं नाही. तुम्ही कोणतंही साधं पाणी, नळाचं पाणी पिऊ नका. 8 दिवस आम्ही पाण्याचा पुरवठा केला. ज्याला जाईल त्याला आम्ही 12 बाटल्यांचा, 24 बाटल्यांचा सेट देतो प्रत्येक घरी. पाणी कमी पडून देणार नाही म्हटलं होतं, पाणी कमी पडून दिलं नाही शेवटपर्यंत. लोकांना प्रत्येक घरी आम्ही पाणी पुरवठा केला. परत नंतर जबाबदारी परत वाढली आमची, कारण की स्वच्छता, परत स्वच्छता आलं, रोग होऊ नये, त्याचं निर्मूलन व्हावं, त्यासाठी मग प्रयत्न. मग BVGच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. मी नाही म्हणत, BVGच्या लोकांनी इतकं सहकार्य केलं. त्यांनी पुण्याची टीम मागवल्या, त्यांचं माझं बाचाबाची झाली. तुम्ही आता कुठूनही या ना, आम्हाला माणसं पाहिजेत. मग त्यांनी कमीत कमी 1 बसभर माणसं त्या दिवशी आणली दुसऱ्या दिवशी आणि जी स्वच्छता करून घेतली. त्यांचे मी आभार मानतो की यांनी भरपूर काम केलं. तो जो प्रसंग होता, बाका प्रसंगात BVGच्या लोकांनी काम केलं. तर अशा दृष्टीने हा जो 7-8 दिवसाचा जो सर्व अरेंज करणं झालं, एक अतिवृष्टीमुळे होणारा जो त्रास झाला, तो सर्व नगरसेवकांना मनाने लोकांनी काम केलं. आमच्या सर्व नगरसेवकांनी मनाने काम केलं. त्यामुळं या संकटातून आपण लवकरात लवकर रुळावर आलो, बरोबर आपली दुसरी दैनंदिन दिनचर्येमध्ये आलो. याबद्दल मी लोणावळ्याच्या नागरिकांचा मी क्षमाही मागतो आणि त्यांचं कौतुकही करतो की दोन्ही गोष्टी माझ्याने जितकं झालं, माझ्या जितकं झालं तितकं मी पूर्ण वेळ 24/7 मला रात्री फोन यायचे. मी प्रत्येकाचे फोन उचलले, अटेंडंट कुणाचा फोन उचलला नाही असं नाही झालं.
त्यामुळं मला ते येणं आणि काम करणं हे मला खूप एक चॅलेंजिंग होतं आणि त्यातून मी निभावून बाहेर निघालो. आणि आता टाटाचा विषय आहे. आव्हान करा आपल्या लोकांना, आव्हान करायचं. लोणावळ्याच्या लोकांना आता आपल्याला जे टाटा कंपनी आहे, नगरपालिका आहे, शासन आहे, हे सर्व आपल्याला आपल्या लोकांना आणि पूरग्रस्तांना जी आपण आता फॉर्म भरून घेतलेले सगळ्यांचे पंचनामे केलेत, त्या दृष्टीने आमची पुढची वाटचाल राहिली ती जितक्यात लवकरात लवकर. काल आमचे आमदार सुनील अण्णा शेळकेंबरोबर मीटिंग झाली. त्याच्यात ठरलं की आपण टाटाकडून जास्तीत जास्त कशी रक्कम घेता येईल, शासनाकडून कशी रक्कम देता येईल, नगरपालिकेला कसा हातभार लावता येईल, अशा दृष्टीने लोकांपर्यंत कसे पैसे पोचवले जातील याची व्यवस्था आम्ही लवकरात लवकर करतो. त्या दृष्टीने सुनील अण्णा शेळकेंनी सांगितलं होतं, टाटा कंपनीला लेटर लिहिलं होतं की आम्ही उद्या मोर्चा घेऊन येतो. पण काल मी रात्री फोन केला होता टाटा कंपनीला, पत्र पोचलं नसेल. ते बोलले आम्हाला पत्र पोचलं नाही. मी म्हटलं ताबडतोब तुम्ही आमचे आमदार यांच्यावर, अण्णा शेळके यांच्यावर संपर्क साधा. मोर्चाच्या आधी तुम्ही त्यांच्यावरती बोलणी करा. तर त्यांनी आज त्यांच्यावर बोलणी चालू आहे. ती चालू झाली की आपण त्यांना लोणावळ्याच्या नागरिकांना कसा न्याय देता येईल, त्यांना भरपूर कशी त्यांचं नुकसान भरपाई कशी देता येईल याविषयी मी प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती पंचनामे झाले ते एकूण आतापर्यंत? हां, पंचनामे किती झाले? 1900 किती लोकांपर्यंत मदत पोहोचवली तुम्ही या पूर परिस्थितीमध्ये? पूर्वस्त सगळ्यांनाच दिली. तरी काय फिगर आहे? आम्ही रोजचं आपण 2,500 ते 3,000 लोकांना नाश्ता आणि जेवण देतो. 1900च्या आसपास पंचनामे झालेले आहेत. पंचनामे झाले. त्यांचं घराचे पंचनामे. म्हणजे- परंतु जिथं गरज होती आपण रोजचं आपण जेवढी 2,500 ते कुटुंब 3,000 पाण्याखाली होती लोकांना, ना, 2,500 ते 3,000 लोकांना आपण नाश्ता आणि जेवण देण्याचं आपण रोजचं काम केलेलं आहे. जेवढी कुटुंब पाण्याखाली होती सगळ्यांना मदत पोचली साहेब. मुळात आता प्रश्न हा आहे की ही जी प्रेस कॉन्फरन्स आपली होती ही खरं तर टाटा कंपनीच्या विरोधात जे काही आपलं आंदोलनाची आपण जी तयारी केली होती त्या संदर्भामध्ये होती. आता तुम्ही सांगितले की आमदार साहेबांची चर्चा चालू आहे, त्यामुळं आंदोलन तात्पुरतं स्थगित आहे, चर्चा होईपर्यंत. परंतु विषय असा आहे की मुख्यत्वे करून आपण सांगितलं अध्यक्ष साहेब आता शेवटी, परंतु आपली टाटा कंपनीकडे नक्की मागणी काय आहे, कशा प्रकारची नुकसान भरपाई आपल्याला टाटा कंपनीकडनं अपेक्षित आहे, आणि फक्त ती नुकसान भरपाई अपेक्षित आहे की त्यासोबत भविष्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी घडू नये यासाठी टाटा कंपनी काही प्रिव्हेन्शन जे ऍक्शन आहेत किंवा जे काही केलं पाहिजे, नदीचं हे असेल, म्हणजे त्यांनी त्या संदर्भातले देखील आपल्या काही मागण्या टाटा कंपनीकडे आहेत. आता आम्ही टाटाकडं आता जरूर आहे लोकांना आर्थिक बाबीची, तर त्या हिशोबाने आम्ही आर्थिक बाबीसाठी की लोकांना आता भरपाई देणं जरूर आहे, कारण की एवढं नुकसान झालं आहे. पुढचं फ्युचर तर आम्ही पाहणारच आहोत, पण आता तात्पुरती लोकांना काही अमाऊंट मिळावी या हिशोबाने आम्ही त्यांच्याबरोबर बोलत आहोत. आणि पुढचं जे नियोजन आहे तर आमच्या या बैठकीनंतर म्हणजे हे झाल्यानंतर आम्ही टाटाबरोबर बोलणारच आहोत की हे इंद्रायणी नदीचं पात्र कसं रुंद करावं, त्याचा गाळ कसा काढावा, हा विषय आहेच आमच्या डोक्यात की पुढचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि पुढं हे वारंवार पूर येणं हे थांबलं पाहिजे, लोकांचं जीवन सुसह्य व्हायला पाहिजे. पूर परिस्थिती घोडको किंवा इतर ठिकाणी झाल्यानंतर आपण आरोग्य समस्या या नात्यानं फवारे असतील किंवा डिग्री पावडर जे काय असेल केलं, पण आत्ता काय परिस्थिती किंवा आत्ताही परत आपले राऊंड चालू आहेत, म्हणजे कारण तो गाळ जो असतो किंवा जी घाण जी असते खूप दिवस त्याला हे होऊ शकतो, तर आत्ता काय चालू आहे? आता आपण जे जिल्हा जे डेली रुटीन जे आहे ती त्या पद्धतीने त्या एरियातली सर्व साफसफाई केली जाते. मागील काळामध्ये जो पूर परिस्थिती झाली त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पूर परिस्थितीत घरात पाणी आलं होतं, माती गेली होती, पूर्ण गाळ साचला होता, त्या ठिकाणी आम्ही पूर्ण ड्राईव्ह करून 2-3 दिवस पूर्ण एरिया डीप क्लिनिंग करून घेतलेला आहे. आणि आता जी काय वर्चुअल आता थोडेफार कचरा घरातला निघतोय, काही टेम्पररी आता काही लोक कचरा बाहेर काढतात आणि तो आता निघतोय, म्हणजे घरं बंद होती आणि ती आता खोलण्यात आलेली आहे.
काही लोक बाहेर गेले होते, डायरेक्टली बाहेर कमी निघून गेले होते का बाबा 10-15 दिवसासाठी आपण बाहेर जाऊ, पाऊस कमी झाल्याचं, पाणी कमी झाल्याच्या नंतर आम्ही येतो. अशी लोकांची जी काही घरातली कचरा आहे तो आता आपल्या डेली रुटीनवाले जे आहेत जे स्वच्छता कर्मी ते लोक काढून घेतात. प्रश्न हे तसेच आमचे सभापतींनी आता चालूमध्ये त्यांना औषधोपचार शिबिर लावून सगळं चालू आहे. प्लस त्यांना जे काय आता मदत लागते स्थावरमध्ये तसे आमच्या नगरपालिकेचे सभापती साहेबांना त्यांचे राऊंडअप चालू आहे. जशा लोकांची रिक्वायरमेंट तशी मदत करतोय. अध्यक्ष, त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की आपण आता प्रत्येकाने सांगितलं म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने काय काय काम केलं, कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पाणी सभापती तुम्ही सांगितले की बाबा त्या काळामध्ये पाण्याच्या लाईनचे जे काही प्रॉब्लेम आले ते कसे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. आरोग्य खात्याने आरोग्य शिबिर घेतली, सर्व काही बांधकाम खात्याने त्यांचं काम केलेलं आहे. परंतु अजूनही आज खरं तर 15 दिवस झाले, तर 16वा दिवस आहे झालेल्या घटनेला. पंचनामे झालेले आहेत, लोकांपर्यंत अजून जे काही त्यांना मदत अपेक्षित होती, आपण आता त्यासाठी टाटावरती आपण मोर्चा काढतोय, परंतु जी काही मदत अपेक्षित होती ती अजून प्रशासनाकडनं नगर परिषदेने त्यांच्या स्तरावरती केली, पण त्यांना जी काही अपेक्षा होती ती अजून त्यांच्यापर्यंत मदत पोचलेली नाहीये. हा एक प्रश्न. दुसरं म्हणजे की भविष्यामध्ये, कारण अजूनही त्यांचं जे जीवन आहे ते स्थिर स्थावर झालेलं नाही. अजूनही बरेच जण तुम्ही सांगितलं आता की बाहेर आहे, त्यांना यायचंय, त्यांचं अजूनही त्यांचे अनेक प्रश्न त्यांच्या पुढे आहे. पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. तर या संदर्भामध्ये भविष्यामध्ये पुढील काही दिवसामधला नगर परिषदेचा कशा पद्धतीचा आराखडा असणार आहे त्या लोकांना मदत करण्याचा. एक सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की टाटाच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा किंवा टाटाच्या विरोधामध्ये आजची प्रेस घ्यायचं किंवा आव्हान करायचं लोकांना, याचा मूळ मुद्दाच तो होता की 100 वर्षाचं इन्फ्रास्ट्रक्चर टाटा अजून तसंच वापरत आहे. ते लोणावळा शहर 100 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता कसं होतं ह्याच्यात सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यात बराच बदल झाला. बरं, त्यानंतर अजूनही टाटा धरणामधून जरी तो मान्सून लेक असला तरी टाटा धरणामधून इंद्रायणी नदीमध्ये मुळात त्यांनी नदी आणली आणि डॅममध्ये अडवली. आता त्या नदीचं पाणी किंवा इंद्रायणी नदीमध्ये जाणं गरजेचं आहे. जर ते पाणी वाहिलं गेलं तर ती नदी साफ राहील, तिला किती स्वच्छ केली तरी ती साफच राहत नाही. मुळात यांनी डिस्चार्ज जो पॉईंट आहे तोच टाटाने ठेवलेला नाही. मी त्या दिवशी तो मुद्दा मांडला होता. तर तो जर राहिला तर या भविष्यातला येणारा जो हा ओघ आहे हा कमी होईल. पण महसूल खात्याची मदतीच्या संदर्भामध्ये आपण म्हणाल तर महसूल खातं, लोणावळा नगर परिषद यांचे कुठंतरी हात हे बांधलेले असतात. त्यांना एक मदतीचा एक हे असतो की तेवढ्याच रेशोमध्ये ती मदत करता येते. आपल्याला मूळ नुकसान झालं हे टाटा कंपनीकडून झालं. मग टाटा कंपनी त्यांच्या CSR असेल, त्यांचा फंड असेल किंवा काय असेल त्यातून मदत देणं गरजेचं आहे. आणि ते त्यांच्या जगजाहीर आहे, त्यांच्या डोळ्यासमोर आहे की काय काय नुकसान झालं ते. त्याचे फोटो आपल्याकडे आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग आपल्याकडे आहे. पाणी कसं झालं सोडलं तेही त्यांनी कबूल केलेलं आहे. ऑन रेकॉर्ड त्यांनी कबूल केलं की आमची चुकी होती म्हणून. मग याच्यामध्ये मूळ मदत जी यायला पाहिजे ही टाटा कंपनीने द्यायला पाहिजे. आज एक TV, एक फ्रीज आणि काही इलेक्ट्रिक वस्तू गेल्या तरी एका घराचं कमीत कमी लाख रुपये नुकसान झालेलं आहे. बाकी तर तुम्ही सोडूनच द्या, कपडे लत्ते रेशन बिशन गेले, पण इलेक्ट्रॉनिक वस्तू जरी गेल्या तरी 1 लाख रुपये एका घराचं नुकसान झालं. मग ही भरपाई कोण देणार? आणि मी बघितलंय म्हणजे आता आम्ही सगळे फिरत होतो त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की 90% ते म्हणजे 99% तुम्ही बघाल तर सगळ्यांचे TV, फ्रीज, बाकीच्या इलेक्ट्रिक वस्तू एकही राहिलेले नाही. कारण 5-5, 6 फूट पाणी होतं. मग आता ही जी नुकसान द्यायची जी वेळ आहे ही टाटाची, खरं तर दायित्वच टाटाचं आहे, टाटाने द्यायला हवं. आणि जो शासनाचा मान्य आमदारांच्या माध्यमातून नगर परिषदेला शेवटी काहीतरी आपत्ती व्यवस्थापनातून निधी देण्याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेचे हात बांधलेले, त्यामुळे आपल्याला काय डायरेक्ट 5 कोटी 10 कोटी 15 कोटी असे देता येत नाही. आणि तो मुळात तसा नगर परिषदेलाच हे नाही. पण महसूल खातं, टाटा आणि नगर परिषद असं मिळून जर चांगलं काहीतरी मदत करता आणि त्या संदर्भात हे प्रयत्न चालले. अगदी बरोबर निखिलजी, तुम्ही जे सांगितलंय ना प्रश्न मुळात तोच आहे की टाटाच्या विरोधात तुम्ही नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी तुम्ही मोर्चा काढताय, लोकांना आवाहन करताय, म्हणजे काढणार आहे. जर चर्चा असफल झाली तर परंतु खरं तर ही वेळ आहे. आतापर्यंत 5 पूर आलेले आहेत, 4 ते 5 पूर आलेले आहेत. प्रत्येक वेळेस टाटा कंपनीने आपले इथले ते जे कोण तत्कालीन राज्यकर्ते असेल काय असेल त्यांना प्रत्येक वेळेस त्यांनी टोलावून लावलेला आहे. परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये नागरिकांना एकच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त ही नुकसान भरपाई पुरता हा जो काही तुमचा जो काही टाटाच्या विरोधात जो काही लढा चालू आहे तो तेवढ्या नुकसान भरपाई पुरता न ठेवता या लढाईमधनं
जे कायमस्वरूपी म्हणजे भविष्यात असं जो काही हे आहे म्हणजे आता जी काही उद्भवलेली परिस्थिती आहे ती भविष्यात उद्भवू नये यासाठी तुम्ही काही ठोस मागण्या टाटा पुढे ठेवणार आहात का? जसं तुम्ही आता सांगितलं की पाणी सोडणं वगैरे हे झालं काय आहे, जसं आता कवितेने सांगितलं की जे लोकांचं आपलं नुकसान झालेलं आहे ते काही छोटं नुकसान झालेलं नाही. प्रत्येक घरामध्ये कमीत कमी लाख रुपये किंवा 2 लाख 4 लाख झालेलं नुकसान. परंतु शासनालाही काही नियम आहेत देताना. तर माननीय आमदार साहेब सुनील शेळके यांच्या संघ जेव्हा आम्ही काल चर्चा केली, जर नगराध्यक्ष असतील मुख्याधिकारी असतील तर आमदार साहेबांनी आम्हाला अशा सूचना दिल्या की त्यांचं म्हणणं असं की जे माझ्या लोकांचं नुकसान झालं आहे तर त्यांना मला तोंडाला पाणी पुसण्यासारखी मदत नाही करायची. तर त्यासाठी शासनाकडे कशी चांगली मदत भेटेल. टाटा कंपनीला आम्ही मोर्चा काढणार होतो पण थांबवलं त्यासाठी की आता आमदार साहेबांसोबत त्यांचं बोलणं चालू आहे. टाटाकडनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची मदत कशी भेटेल ते प्रयत्न. आणि नगरपालिकेला अधिकार नाही आहेत कुठल्याच रोख स्वरूपाची किंवा कसली मदत करण्याची. नगरपालिका अशा परिस्थितीमध्ये त्याला काही शासनाचे नियम आहेत की त्यांनी ते समजा जेवणाचे बिल असतील अशा काही गोष्टी ते अदा करू शकतात. परंतु तरीसुद्धा काल आमदार साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांना सूचना केल्यात की तुम्ही कलेक्टर साहेबांना पत्रक द्या आणि विशेष परवानगी घेऊन जर नगरपालिकासुद्धा जर काही त्यात मदत करू शकते तीही आमच्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे करत असताना जसे तुम्ही म्हटले की पुढच्या काळात काही तर आम्ही आमच्यावर जरी टीका झाल्यात काय झाल्या आम्ही त्याला घाबरत नाही. आम्ही 4 पूर गेले, 5वा पूर आमच्या काळामध्ये आलेला आहे. पण हा 5वा पूर झाल्यावर 6वा पूर नाही यायला पाहिजे ह्यासाठी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षाबरोबर आम्ही टाटा कंपनी बरोबर त्यांनी जे पाणी त्यांच्याकडे साचलं होतं त्यांनी त्यांच्याकडे जे ब्रिज खालचे 16 दरवाजे ते एकदम त्यांनी खोलले होते. पाणी फ्लो एकदम सोडला होता आणि पाणी ते स्प्रेड झालं. त्याच्यामुळं जे काही परिस्थिती निर्माण झाली होती आपल्या इथं ती परिस्थिती परत पुढं निर्माण न व्हावा त्यासाठी टाटाने उपाययोजना कराव्यात. आणि त्या उपाययोजना आम्ही आपल्याला सांगतो की येणाऱ्या ह्या वर्षाच्या आत पुढच्या पावसाळ्याच्या आत त्या उपाययोजना करून आम्ही हा लोणावळा शहर नक्कीच ज्या टाटामुळे जो पूर येतोय तो पुराबद्दल मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. जुलै महिना आता सुरू झाला आहे आणि पावसाळा अजून 2 महिना पुढे आहे. आणि पहिल्याच पावसाळ्या सुरुवातीला हे सगळं तुम्हाला बघायला भेटलं आहे त्याचा एक वेगळा अनुभव आला आहे. याच्या माध्यमातून खरं तर नगर परिषदेची 24/7 आपत्ती काल म्हणजे ज्याला आपण कंट्रोल रूम म्हणतो तो तुमच्याकडून काही स्थापन झाला आहे का? ज्या आता पुरात जे काय घडलं ज्या धोकादायक इमारती आहेत झाडं आहेत त्यांच्याबाबत तुम्ही काय केलं पुढं? कारण तुम्ही हे सगळं बघितलं आहे आत्ता. त्यांचा आता जर का परत पूर आला तर त्यांना स्थलांतरित करण्याची उपाययोजना तुम्ही आता सुरू केली आहे का? आणि पुढे असं आहे की आता तुम्ही म्हटला की अकुशल कामगार होते बोटी चालवायला त्यामुळे त्या फाटल्या गेल्या तर तुमची स्वतःची अशी काही यंत्रणा तुम्ही उभी करताय का आता की जेणेकरून तुमच्या बोटी असतील तुम्हाला इतरांवर अवलंबून न राहता अशी परिस्थिती उद्भवली तर पुढच्या 2 महिन्यासाठी तुमची यंत्रणा आता तुम्ही सज्ज केली आहे का की फक्त आता हे सगळं टाटाचं काय चाललंय किंवा काय चाललंय? पण ही परिस्थिती या 2 महिन्यात उद्भवली तर तुम्ही 15 मिनिटात अंमलबजावणी सुरू करसाल असं तुमच्या नगरपालिकेकडून काय चाललंय? आता आमच्याकडं मुख्याधिकारी जे CO साहेब आहेत अशोकजी साबळे तर आणि त्यांनी एक आपल्या आपत्तीग्रस्त कक्ष आम्ही चालू केलेला आहे. त्या कक्षामध्ये इथले अधिकारी SCO आहे दुसरे जो शिवदुर्गची टीम आहे अशी आपत्ती व्यवस्था आम्ही इथं निर्माण केलेली आहे. जर उद्या परत काही अशा गोष्टी झाल्या तर आपल्याला कसं याच्यासमोर तोंड देता येईल तर त्या तोंड देण्यासाठी अशी व्यवस्था इथं चालू केलेली आहे. 24/7 ती चालू राहील. आणि मला एक दुसरी गोष्ट म्हणायचं की आमचे अशोकजी साबळे आणि त्यांचे कर्मचारी यांनी या जेवण वाटपाच्या ह्याच्यात आणि ड्रायव्हर्स यांनी खूप ह्याच्यात मदत केलेली आहे. ते माझं राहिलं चुकून बोलायचं. आणि दुसरं आणि आमचे दुसरे नगरसेवक मुकेशजी परमार आहे तुमचे डेनकर आहेत दुर्गेताई होत्या सुमित गवळे होते कदमताई होत्या आणि अनिल गवळे होते मोगरेताई होत्या अशा सर्व नगरसेवकांनी यांची नावं घ्यायची राहून गेली ती तुमचे आता घेतली. तर ह्या गोष्टीसुद्धा यांनी काम केलं त्यांची नावं घेणं जरुरीचं आहे. कारण की ते नाही घेतलं तर ते म्हणतील आमचं नाव नाही घेतलं अध्यक्ष तुम्ही. त्यांच्या भागातही काही ठिकाणी पाणी आलं त्यांचा भाग खूप कमी होता पण त्यांनी इथं येऊन मदत केली हे सांगणं तुम्हाला जरूर. खरं तर हा विषय याच्याशी संलग्न आहे का नाही माहिती नाही परंतु
म्हणजे गेले अनेक वर्ष ऐकतोय आम्ही की नमामि इंद्रायणी हा जो एक प्रोजेक्ट आहे, उगमापासून संगमापर्यंत नदीचं साफसफाई करणं, खोलीकरण करणं, दोन्ही बाजूला करणं, खरं तर तो प्रोजेक्ट जर ॲक्च्युअलमध्ये आला असता, त्याचे सुरू झालं असतं तर ते हा विषय येणार नाही पुढं. परंतु तो काही फक्त ऐकतोयच आम्ही. ते एक प्रशासन म्हणून, एक नगर परिषद म्हणून तो प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरती काही प्रयत्न करणार आहात की हा लवकर सुरू व्हावा. टाटा त्यांचं काम करेल, टाटा त्यांचं काम करेल, प्रशासन सुद्धा म्हणजे महाराष्ट्र शासन जे आहे ते सुद्धा त्याच्यावरती हजारो कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत. आता अण्णांनी आम्हाला सांगितलं, ह्याविषयी मी प्रश्न अण्णांना विचारला होता, परत अधिकाऱ्यांना विचारला होता की नमामि इंद्रायणी हा प्रकल्प जाहीर केलेला आहे, पण आता ह्या काळात नाही, या वर्षात ते STP प्लॅन बसून देणार आहेत. जे घाण पाणी जे जातं इंद्रायणी नदीमध्ये, तर या प्रोजेक्टमधला काही भाग ते STP प्लॅन्ट बसून देणार आहेत आणि नंतर खोली रुंदी वाढवायचं काम ते पुढच्या स्टेपमध्ये करणार आहे. पहिलं जे जाणारं पाणी ह्याचं मैल्याचं ते STP पाणी शुद्ध करून नदीत टाकणार आहे. हा प्रकल्प त्यांनी आता हातात घेतला आहे. त्याची आपल्याकडं ते सर्वे करून गेलेले आहेत, तर त्याचे प्लॅन्ट येतील ते आपल्याला. तसंच विशालजीने प्रश्न विचारला, त्यामध्ये वरून शासनाकडनं इंद्रायणी नदी आणि पवना नदी ह्याच्यासाठी काहीतरी खूप मोठं निधी आलेला आहे. त्या संदर्भात त्यांचा फॉलोअप वे चालू आहे. येत्या काही कालावधीमध्ये त्या काम होऊ शकतं. मग त्यामध्ये आपली इंद्रायणी नगरीचं जे काय आपली पूर परिस्थिती असेल त्याचं 100% काम होऊ जाईल. PMRDच्या माध्यमातून हा प्रकल्प आहे आणि PMRD हा पूर्ण प्रोजेक्ट करत आहे. PMRDने त्याचा DPR तयार केलेला आहे, त्याचा DPRचं प्रेझेंटेशन झालेलं आहे. पण लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीतील जेवढी नदी आहे त्या नदीचाही त्यांनी सगळा पूर्ण प्रोजेक्ट केला. माननीय अध्यक्षांनी जसं सांगितलं तसं पहिल्या फेजमध्ये 8 STP ते आपल्या इथं पहिले इन्स्टॉल करतात आहेत आणि बाकीचा आजूबाजूच्या पद्धतीनं इंद्रायणी नदी कशी डेव्हलप करायची हे त्यांच्या माध्यमातून होणार आहे. बाकी सगळं त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. आता ते कधी एक्झिक्यूट होतोय तो त्यांचाच प्रकल्प आहे, कारण लोणावळा नगर परिषद हे काय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकत तुम्ही हरकत नाही. खरं तर आपण सर्वांनी आपल्या पद्धतीने खूप चांगलं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोण राजकारण करते, कोण राजकारण करत नाही हे जनता बघते आणि ते जनता ठरवेल. जनतेला आता एकच अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडनं की बाबा जनतेचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्यांची भरपाई मिळावी. आणि जर आपण टाटा विरोधात जर उभे राहतायत तर जनता देखील तुमच्या सोबत यायला तयार आहे. परंतु अजून एक आहे दादाचा प्रश्न की या संदर्भात आपण फक्त नगर परिषद स्तरावरती हे करतो की आपण सर्व जे संस्था इथल्या जे काही नागरिक सर्व पक्षी असेल किंवा काय असेल मध्यंतरी आपलं एक जागरूक नागरिक म्हणून या सर्वांना तुम्ही याच्यामध्ये सम्मिलित करून घेणार आहात, त्यांना बोलवलेलं आहे का? ऐका, आरोप प्रत्यारोप खरं तर करण्याची वेळ का आली याचा विचार आपण सगळ्या पत्रकारांनी केला पाहिजे आणि पत्रकारांनी देखील या संदर्भात जे विरोधक आरोप प्रत्यारोप करतात यांना हे प्रश्न विचारले पाहिजे. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्या दिवशी बैठक होती, ती कुणाची होती? ती होती पवना जल बंदिस्त जलवाहिनीची. आता जे आरोप करतात ते कुठले शेतकरी आहेत, ते कुठले धरणग्रस्त आहेत, ते तिथे त्या बैठकीला उपस्थित होते. ते कशासाठी गेले होते तुम्हाला माहिती आहे? ते गेले होते आपल्या लोणावळा लगतच्या जो खंडेलवालचा प्लॉट आहे, जो आरक्षित प्लॉट आहे, ज्याचे पैसे लोणावळा लेकला लागून त्याचे पैसे मिळावे ह्यासाठी तिथं गेले. आणि त्या संदर्भात त्यांनी तिथं त्या अधिकाऱ्याला भेटले जाऊन. तिथून आम्हाला फोन आला आमदार साहेबांच्या PA की तुम्ही जो ठराव घेतला का तो प्लॉट आपल्याला घ्यायचा नाही, त्याचं ते ठरावाची कॉपी तुम्ही अर्जंट तिथं पाठवा. हे अशी व्यक्ती या ठिकाणी त्या ठिकाणी ते पैसे मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आरोप प्रत्यारोप करण्याची आम्हाला काही गरज नाही, पण आपल्याला जनतेने नाकारलंय, आपल्याला जनतेने घरी बसवलंय, तरी आम्ही म्हणायचं का नाही? लोक बोलत होती आम्ही असतो तर पूर नसता आला, आम्ही असतो तर गटर तुंबली नसती, आम्ही असतो तर असं नसतं झालं, आमकं नसतं झालं, तमकं नसतं झालं. अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे. येत्या काळामध्ये मी एवढंच सांगतो का येत्या काळामध्ये जे काय त्यांचे काळे कारभार आहेत हे सगळे या लोणावळ्याच्या जनतेच्या समोर ठेवण्याचं काम आम्ही सर्वजण करणार. आणि नाल्यावरचं बांधकाम बोलतात, नाल्यावरचं बांधकाम आज झालं का? 8-9 महिने आज येऊन आम्हाला नगरसेवक पद झालं. आम्हाला 8-9 महिने झाले आम्ही नगरसेवक होऊन, आणि 8-9 महिन्यामध्ये नाल्यावरती बांधकामं झाली का? नाले चॉकअप झाले का? इथून पुढच्या अगोदरच्या काळामध्ये होतं कोण काम करत होतं? आज 10-12 वर्ष झाले
हे कारभारी काम करते ते, त्या कारभाऱ्यांनी का लक्ष दिलं नाही? त्या नाल्यावरती बांधकाम झालेले, काय काय झालेले, काय काय परिस्थिती झालेली, हे फक्त वायफळ बडबड करायची, टीका टिप्पणी करायची, कुठेतरी आमच्या सदस्यांना डिस्टर्ब करण्याचं काम, चांगलं काम करतात तर त्यांच्यावरती लांछन लावण्याचं काम ज्या पद्धतीने ते विरोधक करते ते. माझं एवढंच मत आहे त्यांना का तुम्हाला टीका करायची तुम्ही बिंदास करा, पण इथून पुढच्या काळामध्ये सहनशक्ती एवढी बी ठेवा का आम्ही ज्या वेळेस तुमची प्रकरणं काढू तर त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणावरती तुम्हाला लोणावळ्यामध्ये तोंड दाखवायला तुम्ही लोक राहणार नाही, अशी परिस्थिती करून दाखवू. हे लक्षात ठेवा. कारण की आज तुम्ही अंडरग्राऊंडची लाईन बघतो आपण लोणावळा शहरामध्ये काम झालेलं 15 कोटीचं काम आहे. तुम्ही पत्रकारांनी कधी त्यांना प्रश्न विचारला का? 15 कोटीचं तुम्ही काम केलं ते काम अर्धवट का? आज तुमच्या काळामध्ये ते ठराव झाले. आज जिथं तिथं असाल तुम्ही ड्रेनेज लाईन बंद आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन. आज पाण्याचा निचरा कसा होईल? आज गटराची जी पाणी जातं, जे स्ट्रॉम वॉटर जातं, जे पाणी जाणार कुठून? आज जर तुमच्या काळामध्ये ते काम झाले, आज 15-16 कोटी रुपयाचं काम झाले, ते तुम्हाला दिसत नाही तर ते फेल झाले, ते काम अर्धवट राहिले. त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही का ब्लॅकलिस्ट नाही केला? त्याला कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही का त्याच्यावरती कारवाई काय नाही केली? आज तुमच्या काळामध्ये आज आम्ही बघतोय कशासाठी जातात तर बीव्हीजीचे पैसे नाही भेटले. अरे बीव्हीजीचे पैसे काय देऊ आम्ही? बीव्हीजीचे पैसे काय द्यायचे? बीव्हीजीच्या लोकांनी जर काम केलं नाही, आम्हाला दिसतंय, आम्ही त्यांना पेनल्टी लावूनच त्यांचे पैसे देणार. आम्ही पूर्ण त्यांचे पैसे देणार नाही, आज पण जबाबदारीने सांगतो. कारण की आम्हाला दिसलंय त्यांनी शहरामध्ये कुठं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलंय तिथं आम्ही ट्रान्सपरन्सीच ठेवणार, लोकांना दाखवणार की बाबा यांनी चुकीचं काम केलं म्हणून आम्ही यांचे पैसे कपात केलेले आहेत. आज तुमच्यासारखं नाही का आज त्या ड्रेनेज लाईनवाल्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी अर्धवट बांधकाम ठेवलंय, सगळं अर्धवट काम ठेवलंय आणि त्याला त्याचे बिल अदा करून ही लोक मोकळे झालेत. आज मोकळे झालेत नाही लोक. आज ह्या पाण्याची व्यवस्था हे करण्याचं काम कोणाचं होतं? आज यांचं होतं. प्लॉटिंगचे पैसे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातात आणि तिथून बाहेरून प्रेस घेतात. नाही मी बोले लोणावळ्यातलं पर्यटन चालू व्हावं म्हणून आम्ही अर्ज दिला. अरे कुठे आहे तुमचा अर्ज? जिल्हाधिकारी कार्यालयात तुमचा अर्ज नाही निवड. तर लोणावळ्यातलं पर्यटन चालू होण्यासाठी गेलं. तुम्ही गेले कशासाठी ते आम्हाला माहिती ना. त्या आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही लगेच इथून ठरावाची कॉपी पाठवली. तर बाबा असं असं आमच्या लोणावळा नगरपालिकेत ठराव झालेला आहे. ती टावरची जागा आहे, तिथं दोन हाय टेन्शनचे टावर आहे, बाजूला रस्ता आहे, एक बाजूला फ्लड लाईन आहे, एक बाजूला डॅम आहे. त्याच्यामुळे ती जागा आपल्या उपयोगीची नाही. आपल्याला गार्डनची व्यवस्था तिथं चांगली होणार नाही. अनेक गार्डन लोणावळा शहरामध्ये आहे, त्या ठिकाणी आपण मोठमोठ्या गार्डनची चांगली डेव्हलपमेंट करू. ती जागा घ्यायची कशासाठी? स्वतःच्या हेतूसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय कुठल्याही पत्रकारांनी अशा टीका टिप्पणी जे करतात त्या लोकांवरती, त्या लोकांना त्यांना खरं तर महत्त्वच देऊ नये, त्यांच्याकडे जाऊच नये. कारण की त्या लोकांना जनतेने नाकारलेलं आहे, जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे जनतेने. जनतेला आम्ही चांगलं काम करण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि आम्हाला ज्या विश्वासाने जनतेने पाठवलेलं आहे आम्ही तो विश्वास सार्थ करू. येत्या काळामध्ये सर्व लोणावळा शहरातील नागरिकांना कळून जाईल का आम्ही आमच्या कामाची पद्धत काय, आम्ही काम कसं करतोय. इथून पुढे काय आता 6 महिने झाले आम्हाला सगळ्या गोष्टी सुरुवात आणि तिथून पुढे आज जे काय काम घ्यायचे, आम्हाला ठराव घ्यायचे, काय त्याचे TS यायचे, त्याचे आम्हाला प्रशासकीय मान्यता आहे, या बऱ्याच गोष्टींना थोडासा कालावधी जातोय. लोणावळा शहरातल्या लोकांना दिवाळीच्या नंतर कामं दिसतील की बाबा ही बॉडी आली, नवीन लोक आल्या, कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने नाही. अनुभव जरी कमी असला तरी काम करण्याची जिद्द ही आमच्यामध्ये भरपूर आहे. चिखल साफ करतोय आपण. आम्ही सध्या जुना चिखल साफ करतोय. एक मिनिट, त्याला वेळ लागतोच ना. आज आपण सगळ्या मुळात एक सांगायचं होतं की आपण सगळेच जण राजकारणात आहात. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की गेले कित्येक वर्ष लोणावळा शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ता येत होत्या, सत्ता जात होत्या लोणावळा नगर परिषद. पण माननीय आमदार महोदयांच्या कामावरती आणि माननीय आमदार महोदयांनी केलेल्या त्यांच्या विश्वासावरती खरं तर लोणावळ्यातील लोणावळा खंडाळ्यातील संपूर्ण नागरिकांनी विश्वास ठेवून एक हाती सत्ता ही माननीय आमदार महोदयांना, त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मित्रपक्षांना आणि त्यांना दिलेली. त्यामुळं जे काही काम होईल हे अतिशय चांगलं होईल. ते आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये दिसेल. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, हे काम आपण पूर्णत्वास नेलेलं आहे. लवकरात लवकर भाजी मंडईचं काम चालू होईल. म्हणजे अशा पद्धतीची बरीचशी विकास कामं ही सगळी लाईनअप करून ठेवलेली आहेत. ती आपल्याला लवकरात लवकर दिसतील. परंतु
आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या कित्येक वर्षामध्ये जी त्रिशुंक पद्धती लोणावळा नगर परिषदेमध्ये यायची ती एक हाती सत्ता दिलेली आहे आणि त्या एक हाती सत्तेचा उपयोग हा लोणावळ्यातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणामध्ये सुविधा देण्यासाठी होणार आहे. हेच आजच्या प्रेसच्या माध्यमातून माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातूनही विश्वास देतो. आज आपण सगळे या प्रेसला आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि ही प्रेस संपली असं जाहीर करतो.